गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पुण्यातील वाहतूक कोंडी असं जणू एक समीकरण झालेलं आहे। आज शनिवार आहे आणि लवकरच अर्थात 8 दिवसांनी दिवाळी येऊन ठेपलेली आहे आणि त्यामुळे सणासुदीसाठी मोठ्या संख्येने पुणेकर हे रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळतंय, खरेदीसाठी बाहेर आल्याचं पाहायला मिळतंय। आता मी पुण्यातील टिळक रोड या ठिकाणी आहे। जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या टिळक रस्त्यावरती वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी वाहतूक कर्मचारी जे आहेत त्यांच्याकडून ही वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय। गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीचा सामना हा पुणेकरांना करावा लागते। जर पाहिलं तर अवघ्या 8 दिवसावरती दिवाळी येऊन ठेपलेली आहे। त्यामुळे जशी या ठिकाणी ट्रॅफिक पुण्यातील टिळक रोड या ठिकाणी पाहायला मिळते, अगदी तशाच पद्धतीची ट्रॅफिक पुण्यातील जे प्रमुख रस्ते आहेत, ज्या बाजारपेठेंचे रस्ते आहेत त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळते। पुण्यातील लक्ष्मी रोड असेल, त्याचबरोबर कुमठेकर रोड असेल, टिळक रस्ता असेल, त्याचबरोबर बाजीराव रोड असेल, शिवाजी रोड असेल, या सर्वच रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतं। आता आपण पाहतो की या ठिकाणी वाहतूक कर्मचारी जे आहेत ते वाहतुकीचं नियोजन करताना पाहायला मिळतात। खरं तर आता अवघ्या 8 दिवसांवरती दिवाळी येऊन ठेपलेली आहे, तरीसुद्धा जर पाहिलं तर आज शनिवार आहे आणि त्यामुळे कुठेतरी मोठ्या संख्येने पुणेकर हे रस्त्याच्या बाहेर पडलेले आहेत, खरेदीसाठी बाहेर पडलेले आहेत आणि त्यामुळे मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना हा सामान्य पुणेकरांना करावा लागतोय। जर पाहिलं तर पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांची संख्या वाढती आहे, तशा पद्धतीचं नियोजन, वाहतुकीचं नियोजन हे पोलीस वाहतूक प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत नाही आणि त्यामुळे मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना हा पुणेकरांना एकंदरीत करावा लागतोय। आता आपण पाहतोय की हा टिळक रोड जो की पुण्यातला महत्त्वाचा रस्ता समजला जातो, त्याच टिळक रोडवरती मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर चारचाकी वाहनं असेल, दुचाकी वाहनं असेल, याचं नियोजन करताना या ठिकाणी वाहतूक कर्मचारी आपल्याला एकंदरीत जे आहे ते पाहायला मिळतंय। आता तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये PMDच्या बसेस असतील, चारचाकी वाहनं असतील, त्याचबरोबर दुचाकी वाहनं असेल, याची मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी या ठिकाणी झाल्याचं चित्र एकंदरीत जे आहे ते पाहायला मिळतंय। खरं तर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक प्रशासनाच्या वतीनं जे आहेत वाहतुकीचं नियोजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न सुरू आहेत, परंतु सातत्याने वाढणारी वाहन संख्या असेल आणि आलेले सणासुदीचे दिवस असतील, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना हा करावा लागतोय। पाहतोय मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक आहेत, जे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीचा सामना त्यांना करावा लागतोय। वाहतूक कर्मचारी जे आहेत त्यांच्याकडून जे आहे ते वाहतूक सुरळीत करण्याचं आणि वाहतूक कोंडीतून मुक्ती देण्याचं एकंदरीत काम या ठिकाणी जे आहे ते सुरू आहे। आपण काही पुणेकरांशी सुद्धा जो आहे तो संवाद साधण्याचा जो आहे तो प्रयत्न करणार आहोत। माझ्यासोबत काही वाहतूक आहेत। दादा आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होतीये, तुम्ही कुठून आलाय आणि कुठून अशाच पद्धतीची वाहतूक कोंडी आहे? आम्ही आता एस बी रोडवरून आलोय, आता निघालो हडपसरला, पण ट्रॅफिक भरपूर आहे। पाहतोय मोठ्या संख्येने वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो सामान्य पुणेकरांना करावा लागतो। दादा बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होते, तू कुठून आलाय आणि कुठून अशा पद्धतीची ट्रॅफिक आहे? हा खूप दूर, म्हणजे पेरुगेट पोलीस चौकी नाही का, तिकडून आलोय। बऱ्याच वेळेचं म्हणजे असंच आहे, प्रत्येक चौकात असंच होईल। हां, काय करावं वाटतं आता पोलीस प्रशासनाने? सगळीकडे अशीच परिस्थिती आहे। आता ते सिग्नलचं लोक नीट फॉलो करत नाहीत, त्यामुळे होतंय तसं। मग आता लोकांनी बी थोडी सपोर्ट केला पाहिजे, प्रशासन तरी किती करणार। दादा आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये आता ट्रॅफिक कोंडी दिसते, अशी ट्रॅफिक कुठून आहे आणि तुम्ही कुठून आलाय? मी स्वतः आता नवी पेठेत गाडी लावली आहे। येणाऱ्या या सगळ्या ट्रॅफिकमुळे वेळ जास्त जातो, शिवाय पेट्रोल पण जास्त जातं आणि आता ही सगळी जी गर्दी आहे ही कंट्रोल करायला पोलीस सक्षम आहेत, पण मोठ्या वाहनांना बंदी केली पाहिजे असं मला वाटतं आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला हा प्रेफरन्स दिला पाहिजे पुणेकरांनी। पुणे जितकं वाढत आहे त्याची लोकसंख्या पण वाढत आहे। लोकसंख्येचा भार आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे याचा ताळमेळ नाही आहे, ही पूर्ण कोलमडून पडली आहे। प्रशासनाने याच्यावर लक्ष द्यावं ही माझी प्रशासनाला विनंती आहे। आपण बघतो की आता सणासुदीचे दिवस आहेत, त्यामुळे ही ट्रॅफिक कोंडी आहे का अशाच पद्धतीचा सामना रोजच पुणेकरांना करावा लागतो? सध्या सणासुदीमुळे जास्त वाढलं आहे, पण तरी पण ट्रॅफिक वॉर्डन अपॉइंट केल्यामुळे बऱ्यापैकी कोंडी कमी होती आहे। पण शक्यतो शनिवार रविवार, आता हा दिवाळीच्या आधीचा शेवटचा शनिवार रविवार आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिक हे एक्सपेक्टेड होतं। प्रशासनाने त्या दृष्टीने प्रयत्न केला असता तर नक्कीच या ट्रॅफिक कोंडीवर काहीतरी पर्याय निघाला असता आणि याच्यापेक्षा थोडीशी कमी वाहतूक कोंडी जी आहे ती असतेच, पण हे जर व्यवस्थितपणे हाताळलं गेलं तर उत्तम। कशा पद्धतीचं आता नियोजन हे वाहतूक विभागाच्या वतीनं होणं गरजेचं आहे सणासुदीच्या दिवसात? आत्ता यांनी जास्तीत जास्त वॉर्डन अपॉइंट केले पाहिजेत, त्याचबरोबर ज्या मोठ्या कार्स आहेत आणि हे रस्ते छोटे आहेत, जर टिळक रोडसारखं आपण आता इथे उभे आहोत तिथं जर तुम्ही बघितलं तर ते 4 व्हीलर
कोणत्याही गल्लीबोळात नेणं खरंच खूप अवघड आहे. अशा वेळी चारचाकी वाहनांना पूर्णतः बंदी केलेली पाहिजे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे शटल सेवा ज्या आहेत PMPLच्या ज्या छोट्या बस आहेत गुलाबी कलरच्या पुण्यदशम नावाने होत्या त्या जास्तीत जास्त वापरात आणल्या पाहिजेत. वेळेप्रसंगी भाड्यावर पण घेतल्या तर या वाहतूक कोंडीवर हा एक चांगला उतारा असेल असं मला कुठेतरी वाटतं. वाहतूक कोंडी अशीच आहे का सगळीकडे? हा वाहतूक कोंडी सर्व अशीच वाहतूक कोंडी. किती वेळापासून अशीच वाहतूक कोंडी? आता 1 तास झाला, 1 तासापासून. कुठे जायचं तुम्हाला? सिंहगड रोड. सिंहगड रोड. हो, कशामुळे आज विकेंड आहे म्हणून अशी ट्रॅफिक कोंडी आहे का रोजच अशीच वाहतूक? नाही आज जरा विकेंड असल्यामुळेच रोज. खरं तर बघतो की आणखी काही नागरिक आहेत आपल्यासोबत जे वाहतूक कोंडीने त्रस्त झालेले आहेत. दादा, अशाच पद्धतीची ट्रॅफिक आहे सगळीकडे? हो, सगळीकडेच अशी पद्धतीची ट्रॅफिक आहे. कुठून आले आणि तुला कुठे जायचं? पिंपरी चिंचवडवरून आलोय. इथं कुठं कुठं सगळं अशी ट्रॅफिक आहे? सगळीकडेच आहे. अलका चौकात पण खूप गर्दी आहे. काय करावं असं वाटतं आता पोलिसांनी ट्रॅफिक कोंडी? ट्रॅफिक पोलिसांनी नाही का सगळी ट्रॅफिकची सोय केली पाहिजे आणि पटपट गाड्या पाठवल्या पाहिजे. ट्रॅफिक कोंडीमुळे तरुणाई सुद्धा हैराण झालेली दिसते, परेशान झालेली दिसते. त्यांना सुद्धा विचारूयात. दादा, बघतोय की सातत्यानं आता आपण टिळक रोड या ठिकाणी आहोत, ट्रॅफिक कोंडीचा सामना करावा लागतोय. तू कुठून आलाय आणि किती वेळापासून अशाच पद्धतीची ट्रॅफिक कोंडी? मी अप्परवरनं डेक्कनला आलो होतो, तर मी आता इथं तब्बल 5 तास झाले मी इथं थांबलोय. 5 तास झाले इथं वाहतूक कोंडी चालू आहे. माझी गाडी मागं झेड ब्रिजवरती पार्क केलेली आहे मी आणि इथं टिळक रोडवर मी चालत आलेलो आहे. मला आता इथनं चालत मी बशीने जाणार आहे. तर हे कवा आणि कधी हे संपल ट्रॉफिक हे ते मला काहीच सांगता येत नाही. आणि ट्रॉफिकवाल्यांना विचारलं, हे काय तिथंच बसायला लागलेत, हे काय ॲक्शन घेतच नाही आहेत. मग आम्ही तब्बल इथनं चालत चाललो आहे अप्परला. हे अशा आमची कंडिशन चालू आहे. लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी. डिपार्टमेंट पण इथं एकदम थांबवा आणि हे लवकर वाहतूक कोंडी संपावी. म्हणजे आज शनिवार असल्यामुळे अशा पद्धतीची ट्रॅफिक कोंडी झाली आहे, वाहतूक कोंडी झाली आहे की दररोज अशा पद्धतीची वाहतूक कोंडी आहे? हो, रोज हेच आहे माझं. हे डेलीचं येणं जाणं. इथं रोज ट्रॉफिक गोळा होते. इथे एखादी सिग्नल लावलं तर एक ठीक आहे आमच्यासाठी, कारण इथं मी रोज बघतोय इथं ट्रॉफिक कोंडी. इथं 4 वेळा बस येतात जातात आणि ते जायला पण जागा नाही आहे आणि त्यामध्ये ह्यांनी काम चालू केलेलं आहे. हे लवकरात लवकर संपवा आणि हे ट्रॅफिक सगळं क्लिअर करावं, हेच माझी मागणी. काय वाटतं दादा, ट्रॅफिक कोंडीमधून पुणेकरांची सुटका होताना दिसत नाही आहे? तासनतास नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. सर, माझं म्हणणं आहे की शहरी नियोजनानुसार शहराची जी 100% क्षमता असते त्यापैकी 15% हे रस्ते असणे आवश्यक आहे. पण आपल्या पुण्याच्या आयुक्तांच्या म्हणण्यानुसार फक्त 7% शहरांची संख्या आपल्याकडे उपलब्ध आहे आणि 8% तब्बल रस्त्यांचीच कमी जाणवते. रस्त्यांची कमी असल्यामुळे काय झाले, लोकसंख्या जास्ती, उपलब्ध रस्ते कमी, वाहनांसाठी होणारी गर्दी. प्रत्येक गल्ल्यातनं कमीत कमी 10 ते 15 गाड्या कंटिन्यूस चालू आहे. आता ह्या गल्लीतून पुढून येणारी गाडी चालू, ह्या गल्लीतून पुढून येणे चालू. म्हणजे ह्या पेठेत आणि ह्या पूर्ण टिळक रस्त्यावर अनेक गल्लीबोळ आहेत आणि प्रत्येक गल्लीबोळातनं अनेक वाहनं चालूच असतात. म्हणजे शहरी नियोजनानुसार शासनाने जो पाऊल उचललं पाहिजे तो कमी पडतो आहे. 15% जी रस्त्याची अवेलेबिलिटी असली पाहिजे ती अवेलेबिलिटी नाही आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. म्हणून सरकारने जो 15%चा जो कोटा असतो तो कमतरतेमुळे मला वाटतं की होत म्हणजे ही जी ट्रॅफिक होत आहे ते त्यामुळे होत आहे. त्यामुळे लाँग टर्म उपाय काहीतरी केला पाहिजे. त्यासाठी सरकारने रस्त्यांची जी डिमांड असते ती वाढवावी आणि उपलब्ध असलेली जागेचा पुरेपूर वापर करावा. पाहतो की आज शनिवार आहे म्हणून वाहतूक कोंडी आहे का दररोजच अशा पद्धतीची वाहतूक कोंडी आहे? शनिवार आहे, विकेंड्स आहे, त्यामुळे तर जास्ती आहे. पण इतर दिवशी वाहतूक कोंडी होते, पण तुलनेने आज जास्ती आहे. विकेंड असल्यामुळे लोकांना सुट्ट्या असतात, माणसं घरातून बाहेर जास्ती पडतात, पण तुलनेने जास्तीच आहे. पण आज खूपच वाहतूक कोंडी दाखवत होते. जागोजागी रस्ते खोदण्यात आले आहेत, त्यामुळे तुम्ही पाहू शकता प्रत्येक रस्त्यावर खोदाई चालूच आहे. म्हणून काहीतरी सरकारने ॲक्शन घ्यावा आणि लोकांची कोंडी करावी. खरं तर काहीतरी यावरती प्रशासनानं काहीतरी ठोस पावलं उचलून ज्या पद्धतीची या ठिकाणी वाहतूक कोंडी आहे ती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि सणासुदीच्या दिवसांमध्ये सुद्धा नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना या ठिकाणी जो आहे तो करावा लागतो. त्यामधून वाहतूक कोंडीतून कुठेतरी पुणेकरांची सुटका व्हावी अशी मागणी सामान्य पुणेकरांकडून केली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद मुजुमदारसह राजरत्न जोधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत.
टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.